नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बुलंद महाराष्ट्र। आज आपण अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्याने संपूर्ण जग हादरून गेलं होतं आणि आता त्याची झळ भारतापर्यंत येऊन पोहोचली आहे। होय मित्रांनो, एप्स्टाईन फाईल्स संदर्भात एकामागून एक नवे खुलासे समोर येत आहेत आणि या कागदपत्रांमध्ये काही मोठी, प्रभावशाली आणि ओळखीची नावं असल्याचा दावा केला जात आहे। हे नेमकं प्रकरण काय आहे? एप्स्टाईन कोण होता? एप्स्टाईन फाईल्स म्हणजे काय? आणि भारताशी याचा संबंध कसा जोडला जातोय? चला तर मग पूर्ण माहिती कोणतीही अफवा न पसरवता फॅक्ट चेकसह पाहूया। जेफ्री एप्स्टाईन कोण होता? जेफ्री एप्स्टाईन हा अमेरिकेतील एक अब्जाधीश फायनान्सर होता। तो अनेक वर्ष जागतिक पातळीवरील मोठ्या नेत्यांच्या, उद्योगपतींच्या आणि सेलिब्रिटींच्या संपर्कात होता। मात्र 2019 साली एप्स्टाईनवर अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले। या प्रकरणात त्याला अटक झाली आणि त्यानंतर अमेरिकेच्या तुरुंगात त्याचा मृत्यू झाला। सरकारी अहवालांनुसार तो मृत्यू आत्महत्या असल्याचं सांगितलं गेलं। मात्र आजही अनेक लोक या मृत्यूवर संशय व्यक्त करतात। एप्स्टाईन फाईल्स म्हणजे काय? मित्रांनो, एप्स्टाईन फाईल्स म्हणजे एप्स्टाईनशी संबंधित असलेले फ्लाईट लॉग्स, ईमेल्स, संपर्क यादी, न्यायालयीन कागदपत्र आणि साक्षीदारांचे जबाब या सगळ्या कागदपत्रांचा एक मोठा संच। अमेरिकेतील काही न्यायालयीन आदेशांनंतर ही कागदपत्र हळूहळू सार्वजनिक केली जात आहेत। महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या फाईल्समध्ये नाव असणं म्हणजे दोषी ठरणं नाही, हे फक्त तपासाचा भाग आहे। भारतात एप्स्टाईन फाईल्स कशा पोहोचल्या? आता सगळ्यात मोठा प्रश्न, भारताचा यामध्ये नेमका संबंध काय? अहवालांनुसार एप्स्टाईनच्या आंतरराष्ट्रीय संपर्कांमध्ये आशिया, मिडल ईस्ट आणि भारतातील काही व्यक्तींशी व्यावसायिक किंवा सामाजिक संबंध असल्याचे संदर्भ आढळतात। काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा आहे की एप्स्टाईनच्या संपर्क यादीत भारताशी संबंधित काही मोठी नावं आणि काही उद्योग जगताशी जोडलेली मंडळी यांचा उल्लेख आढळतो। पण इथे स्पष्ट सांगतो, भारतीय सरकारकडून किंवा तपास यंत्रणांकडून अधिकृत पुष्टी नाही। कोणत्याही व्यक्तीवर थेट आरोप झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही। समोर आले मोठे नाव म्हणजे नेमकं काय? सोशल मीडियावर आणि काही परदेशी पोर्टल्सवर अनेक नावांची चर्चा सुरू आहे। मात्र बुलंद महाराष्ट्र तुम्हाला सांगतो, अफवा पसरवणं हे आमचं काम नाही। नावं घेण्याआधी अधिकृत कागदपत्र गरजेची असतात। सध्या फक्त एवढंच सांगता येईल की एप्स्टाईन फाईल्समध्ये काही आंतरराष्ट्रीय प्रभावशाली व्यक्तींची नावं आहेत, ज्यांची चौकशी वेगवेगळ्या देशात सुरू आहे। भारताबाबत जर कोणताही ठोस पुरावा समोर आला तर तपास यंत्रणा नक्कीच कारवाई करतील। पुढे काय होऊ शकतं? आगामी काळात अजून कागदपत्र सार्वजनिक होऊ शकतात। काही देशांमध्ये नव्याने चौकशी सुरू होऊ शकते। राजकीय आणि उद्योग जगतामध्ये खळबळ माजू शकते। भारतामध्ये देखील जर कोणताही कायदेशीर पुरावा समोर आला तर संबंधित यंत्रणा नक्कीच हस्तक्षेप करतील। अफवा आणि सत्य यात फरक ओळखा। मित्रांनो, अशा संवेदनशील प्रकरणात क्रॉस व्हॉट्सॲप फॉरवर्ड, क्रॉस फेक यूट्यूब व्हिडिओ, क्रॉस क्लिकबेट मथळे यावर विश्वास ठेवू नका। नेहमी अधिकृत स्रोत, न्यायालयीन कागदपत्र, विश्वासार्ह मीडिया यावरच भर द्या। एप्स्टाईन फाईल्स हे प्रकरण फक्त एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही, तर संपूर्ण जागतिक व्यवस्थेला प्रश्न विचारणारा आहे। सत्य बाहेर येणं गरजेचं आहे, पण ते कायद्याच्या चौकटीत आणि पुराव्यांसह। बुलंद महाराष्ट्र तुम्हाला नेहमीप्रमाणे खरी, तपासलेली आणि जबाबदार माहिती देत राहील। जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नोंदवा आणि व्हिडिओ शेअर करा। अशाच ठोस बातम्यांसाठी बुलंद महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।